हॅलो. निश्चित मॅच मैदानामध्ये आता सुरू होते. आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करतो. शिवनेरी पलटण विरुद्ध पन्हाळा रायडर्स विरुद्ध रायगड वॉरियर्स असा सामना मैदानामध्ये सुरू होणार आहे. इथे पन्हाळा रायडर्स संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजासाठी रायगड वॉरियर्सला निमंत्रण दिलेले. मॅच प्रत्यक्षात सुरू होते. मात्र आपल्या समवेत सिंहगड सुपर किंग्स अप्पा राठोड सर इथे जोडले जात आहेत. आणि अप्पा राठोड सर, खर तर आपण सगळे एका विषयाशी निगडीत आहोत, स्पर्धा परीक्षा. मात्र अनेक हरहुन्नरी व्यक्तिमत्व इथे येत असतात. केवळ अभ्यासच नाही तर त्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या आवडी, वेगवेगळे छंद जोपासणारे सगळे मंडळी आज इथे एकत्र येत आहेत. आणि अप्पा राठोड सर आपल्या समवेत आहेत. ते अतिशय सुंदर गाणं म्हणतायत. निश्चित आपण राठोड सरांना विनंती करू की मॅच सुरू होईल, आम्ही स्कोर नोट करून ठेवू, तुम्ही एक सुंदर गाणं सादर करा. एक गाणं आहे छोटस, कडवं म्हणतो, डेडिकेटेड टू सचिन ढवळे सर. जुबा है फीकी शाम से हुई ना तो से बात भी के बिना तेरे भी मजा हुआ हूँ देखो आज भी. तू बन जा तू मेरी, तू बन जा तू मेरी इश्के दी चाशने, ओ मिठी मिठी चाशने. मैं ना मांगूंगा धूप धीमी धीमी, मैं ना मांगू चांदनी, मेरे जीने में तुझसे हो इश्के दी चाशने, ओ मिठी मिठी चाशने. वाह, धन्यवाद सर, खूप छान. पन्हाळा रायडर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. वैभव खूपसे, महेश शिंदे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. कृष्णा पाटील गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू. अजून धावा मात्र धावफलकावरती नाही. तिथे धावफलक कोरा आहे, 0 आहे. पुन्हा आपण बघू शकतो. अप्पा राठोड सरांना आम्ही पुन्हा एकदा निमंत्रित करू. ज्यावेळेस इनिंग ब्रेक होईल त्यावेळेस या अजून एक गाणं सादर करा. मॅच कडे जाऊया, जिथे अत्यंत सुंदर सामना आहे. दोन्ही संघांनी टॉस पूर्वी सांगितलेलं आहे, टॉसच्या वेळी सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण मॅच खेळणार आहोत. पण मला माहिती मैत्रीच्या लढती शेवटच्या क्षणी कुठे जातात त्या. आज सुद्धा असा सामना बघायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. इथे जिंकलात तर स्पर्धेचं आव्हान देखील कायम राहणार आहे. इथे फलंदाज बाद. पहिला धक्का 2 धावसंख्येवरती बसतोय. एक गडी बाद 2. महेश शिंदे बाद. रायगड वॉरियर्स पहिल्या षटकामध्ये डावाला खिंडार इथे पडते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. रायगड वॉरियर्स पन्हाळा रायडर्स अशी मॅच आहे. रायगड वॉरियर्स महेश सर, सुशील सर, वैभव सर, सूरज पाटोळे सर, सुयश सर, रतन सर, अजय सर, श्रीपाद सर, बालाजी सर, अमित सर, रवी सर आणि श्याम सर. सबस्टिट्यूट अर्थात श्याम सर हे 12th मॅन आहेत, राखीव खेळाडू आहेत. इथे धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे. धावफलक आपण बघतोय 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 रन्स ऑन बोर्ड. तर बघा, पुंडलिक अडसूळ, कृष्णा पाटील, अक्षय बाबर, अनिकेत थोरात, चेतन शिंदे, वैभव गोपाळे, अमित वानखेडे, विक्रम ठोंबरे, वैभव गर्जे, प्रणीत फरड
आकाश नलावडे आणि नवनाथ अडसुळ हे त्यांचे 12th मॅन आहेत. अशी टीम पन्हाळा रायडर संघाची आपल्याला बघायला मिळते. दमदार स्टारकास्ट असलेले दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये मात्र विजयामध्ये रूपांतर करताना काही सामन्यांमध्ये अपयश आलं. मात्र ही मॅच तितकीच महत्वाची असणार. ड्राईव्ह केला चेंडू, क्षेत्ररक्षक पाहायचे डीप कव्हर पॉइंटला धावतायत पाठीमागे, चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ, निश्चित अडवण्यात यश आलंय का हे खरं तर तिथे असलेले कॅमेरामन स्पष्टपणे सांगू शकतील. पंच देखील तिसऱ्या पंचांकडे तसा निर्णय देत आहेत, निर्णय पाठवतायत आणि इथे धाव फलकावरती मात्र असणार आहे त्या 8 धावा तर आहेच आहे, मात्र 9 होणार का हे बघायचे. 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. शेवटची चेंडू बाउंड्री आहे की नाही हे बघितलं जाईल. 19व्या क्रमांकाचा नियम हा बाउंड्री साठी बनवलेला आहे. चौकारला पण क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री म्हणतात आणि षटकारला पण बाउंड्रीच म्हणतात. तर सेफ शॉट आहे, सेफ अडवलेला आहे चेंडू, म्हणजे सीमारेषेच्या अगदी जवळ सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. फलंदाज इथे 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत आणि धाव फलकावरती पहिले षटक सुरू असताना 8 धावा. गोलंदाज महेश शिंदे, गोलंदाजाचं नाव सांगा. अक्षय बाबर, माफ करा, अक्षय बाबर गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. आणि शेवटचं विकेट महेश शिंदेचं आपण पाहिलं, 0 फलंदाज बाद झालाय. त्यानंतर वैभव खुपसे आणि सुशील पाटोळे हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहे. लेग बिफोर साठी हलकासा आवाज आला तिथे, मात्र विश्वास तर नव्हता अपिलामध्ये, परंतु उत्साह देखील नव्हता. पंचांनी हे अपील फेटाळलेलं आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 8 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं असताना टीचर्स प्रीमियर लीग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सगळे शिक्षक, विद्यार्थी, त्याचबरोबर शिक्षकेतर संपूर्ण स्टाफ या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. खर तर विविध हर्डल्स असतात तिथे. प्रिलियम्स असतात, मेन्स असतात, त्यानंतर ओरल्स असतात आणि मग तुम्हाला कुठेतरी एखादी पोस्ट मिळते आणि पोस्ट मिळाल्यानंतर जॉईनिंग हा सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग असतो. विविध क्षेत्रामध्ये, प्रशासनाच्या विविध क्षेत्रामध्ये हे सगळे अधिकारी म्हणून काम करणार आहात आपण सर्वजण, आणि त्या दृष्टीने आपलं निश्चित प्रकारे विद्यार्थ्यांचं पाऊल पुढे पडते आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे सगळे शिक्षक करतात. अनेक प्रशासनातील मोठमोठे अधिकारी घडवणारे शिक्षक आज या मैदानामध्ये क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना शिक्षक कोणत्याही क्षेत्रातला शिक्षक असेल, मार्गदर्शक असेल, महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी शिक्षक परायण असावा आणि दोघंही ज्ञान परायण असावेत. याबरोबर हा चेंडू खेळला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे तासणार आहे दाखल. 1 धाव केवळ प्राप्त होईल आणि धावफलकावरती रायगड वॉरियर्स 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हाडाचे शिक्षक आपण म्हणतो, काही शिक्षक असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा आहे. आपल्यापैकीच असे अनेक शिक्षक असतील की ज्यांनी अनेक अधिकारी प्रशासनामध्ये दिलेले आहेत, ज्यांचे अधिकारी आजही खूप चांगलं काम करतायत. बघा षटक 2 मैदानामध्ये इथे संपेल. यस, आणि 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12. 2 षटक संपल्यानंतर सुरुवात संत आहे, सावध सुरुवात आहे. सलामीची जोडी एक फलंदाज बाद झालेला आहे आणि 12 धावा. चेंडू हवेमध्ये उंच उडवलाय, पायचे क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न मात्र अपयशी. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल. मिळत आहे 4 धावा.
महत्वाचे असे फटके महत्वाचे आहेत. तुम्ही गिअर बदलला पाहिजे. आपण पाहिले की काल 133 धावा देखील बनवल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर 70-75 धावांचा देखील पाठलाग काल झालेला आहे. आणि आपण बघतो इथे धावफलकावरती 16 धावा, त्यामुळं रन्स बनतायत या विकेटवरती. तुम्ही बघितलं की गवत पूर्ण काढून घेतलेलं आहे विकेटवरचं. एकमात्र अशी विकेट या स्पर्धेसाठी खास डिझाईन केलेली ही विकेट आहे. इतर सगळ्या विकेट्स आपण ग्राउंडवरच्या बघितल्या तर त्याच्यावरती गवत तुम्हाला बघायला मिळेल, मात्र ही एक विकेट अशी आहे की गवत पूर्ण काढून घेतलेलं आहे, फ्लॅट बनवलेली विकेट. त्यामुळं गोलंदाजांना इथे संधी कमी मिळते. फलंदाज खूप चांगली फलंदाजी करू शकतात. एक चांगला चेंडू आपल्याला इथे बघायला मिळेल. स्क्वेअर लेगला खेळलेला हा फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मिळतील 2 धावा. धाव फलकावरती आपण बघणार आहोत धावा 18 धावा, 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये इथे सुरू आहे. मैदानावरती आपण बघतो ऑफिशियल्स समीर जोशी सर जे मुख्य अंपायर आहेत, ज्यांना क्रिकेटच्या परिभाषामध्ये आपण नॉन स्ट्रायकर एंड अंपायर म्हणतो. आपण त्यांना मुख्य अंपायर म्हणतो, जे गोलंदाजाच्या बाजूला उभे राहतात. आणि खेळाडूच्या फलंदाजाच्या पाठीमागे जे उभे राहतात त्यांना आपण स्क्वेअर लेग अंपायर म्हणतो किंवा क्रिकेटच्या परिभाषामध्ये स्ट्रायकर एंड अंपायर म्हणतो. त्या व्यतिरिक्त आज इथे मैदानामध्ये हर्षल सर, समीर सरांबरोबरच आज अक्षय निर्मल सर देखील आहेत. तीनही ऑफिशियल्स आम्ही मनापासून स्वागत करतो. धावफलकावरती आपल्याला बघायचंय एका धावेची वाढ इथे पुन्हा एकदा होणार आहे. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना अक्षय निर्मल हे एक असं व्यक्तिमत्व आहे, खूप कमी वयामध्ये पंचांच्या क्षेत्रामध्ये, अंपायरिंग या क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वानं आपला मोठा ठसा उमटवलेला आहे. अर्थात टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या प्रोफेशनल मॅचेस होतात, व्यावसायिक गटाच्या मॅचेस होतात, त्यासाठी खास करून अक्षय निर्मल सरांना निमंत्रण दिलं जातं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा अक्षय निर्मल सरांनी कव्हर केलेल्या आहेत. आणि त्यामुळेच एक खेळाडूंमध्ये देखील एक रिस्पेक्टिव्ह त्यांच्याबद्दल एक मोठा आदर निर्माण झालेला आहे. आज ते इथे उपस्थित आहेत. याबरोबर आपण बघतोय इथे चांगला प्रयत्न होता, थेट फेक यष्ट्यांवरती होती. गोलंदाजाने चेंडू अडवला, अन्यथा डेफिनेटली स्टंप्स उडाले असते. त्यामुळे कदाचित फटकाही बसला असता, कारण खेळाडू क्रीज मध्ये सुरक्षित होता. धावफलकावरती जायचंय जिथे धावफलक आहे तो 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पंचांचं काम अत्यंत महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की आम्ही 2007 ला बघायचो, 7 ते 12, 13, 14 पर्यंतचा काळ टेनिस क्रिकेटसाठी खूप खराब होता. पॅकर सिस्टीम तयार झाली होती, अंपायर्स प्रॉपर व्यावसायिक अंपायर्स नव्हते आणि त्यामुळं फेकी गोलंदाजी किंवा बरेचसे काही अशा प्रकारचे वाद वितंड क्रिकेटमध्ये व्हायचा आणि क्रिकेटचा दर्जा खूप खालावलेला होता. अशा परिस्थितीमध्ये प्रोफेशनल अंपायर्स आले, ज्यांनी फेकी पूर्ण बंद केली आणि व्यावसायिक अंपायरचं महत्व देखील आयोजकांना समजलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक अभूतपूर्व क्रांती झाली. खूप चांगलं क्रिकेट त्यानंतरच्या काळामध्ये समोर आलं, शिस्तबद्ध क्रिकेट समोर आलं आणि पंचांच्या कामगिरीला अत्यंत महत्व यायला लागलं. एक काळ असा होता की आयोजक कॉमेंटेटर्सला ठरवायचे पहिल्यांदा की तुमची तारीख काय, तुमच्या तारीखीवरती आम्ही टुर्नामेंट घेतो. आता आयोजकांना विचारावं लागतं की अंपायर्स आपल्याला हे पाहिजेत आणि त्यांच्या तारखेवरच टुर्नामेंट होतात. आणि हा बदल झालेला आहे. त्याला कारण आहे की अंपायर्सने मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यामध्येच अक्षय निर्मल सर, समीर जोशी सर, हर्षल सर इथे काम करतायत. त्यांचं योगदान निश्चित मोठं आहे. अजूनही काही अंपायर्स आहेत की जे सातत्यानं टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करतायत. पण इथे कमी वयाच्या ज्यांनी खूप क्रिकेट खेळलेला आहे, त्याचबरोबर क्रिकेटचा खूप चांगला बारकाईनं अभ्यास केलेला आहे, त्यांना सोपं जातं हे काम. पण अक्षय निर्मल सरांसारखी जे अंपायर्स आहेत, जे कमी वयामध्ये इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नसते अंपायरिंग करणे. कारण व्यावसायिक क्षेत्रामध्ये 20-20, 25-25 वर्ष खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर अंपायरिंग करणं, मी बघतो की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्लेजिंग विरुद्ध संघाच्या खेळाडूंवरती होतं, पण टेनिस क्रिकेटमध्ये स्लेजिंग अंपायर बरोबर होतं. खेळाडू अंपायरला जास्त प्रेशर टाकायचा प्रयत्न करतात आणि आम्ही रोज क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे. अशाही परिस्थितीमध्ये या अंपायर्सने आपला काम
ठास आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलेलं आहे. याबरोबर ओहो हो, खूप खाली होता बॉल, झेल होऊ शकला असता मात्र झाला नाही. जीवदान इथे प्राप्त होईल. धावफलकावरती आपल्याला बघायचं 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये इथे सुरू आहे. वाह, खूप सुंदर फटका इथे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. गरज होती अशा फटक्यांची. थोडीशी मरगळ झटकवणारा हा फटका होता. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुशील पाटोळेच्या बॅटमधून 11 चेंडू मध्ये 18 धावा सुशील पाटोळे. वैभव खुपसेल आपण बघतोय 5 धावा. वैभव शांत आहे अजून. एका बाजूने मात्र सुशील पाटोळेने दमदार फलंदाजी केलेली. अक्षय बाबर गोलंदाजी मार्क वरती अगोदरचे चेंडू बघितले असतील. 7 चेंडू मध्ये फक्त 4 धावा अक्षय बाबरने खर्च केल्या होत्या. एक चौकार सुशीलच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा अक्षय. आखूड टप्प्याचा चेंडू बाहेर होता. बॅकफुटला जात रूम बनवायचा प्रयत्न होता मात्र लांब राहिला खूप चेंडू. चेंडूच्या लाईन मध्ये येत फटका खेळणं कधी महत्वाचं ठरतं. जर तुम्हाला मोठे फटके हवे असतील आणि तुम्ही बघा कुठलाही प्रशिक्षक क्रिकेटचं प्रशिक्षण करत असेल तर तो पहिलाच सांगतो की लाईन मध्ये या. चेंडूच्या लाईन मध्ये पाय टाका. फुटवर्क देखील तेवढाच महत्वाचा ठरतो. इथे पोझिशन बनवायचा प्रयत्न केला मात्र चेंडू गोलंदाजाने खूप लांब टाकला. यावेळेस बाहेरची कट घेत थर्ड मॅनला चेंडू क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. वा, वॉट अ स्टॉप. ही अनोखी स्टाईल होती. म्हणजे आपण स्लाइडिंग डावी बघितली असेल पण क्षेत्ररक्षकाने त्याच्या प्रतिभेने चेंडू अडवलाय. एक अलौकिक प्रतिभा आपल्याला बघायला मिळाली. आणि याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात खरं तर. कुणी काही इन्व्हेन्शन करतं. नवीन 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 गोष्टी शोधल्या जातात इथे क्रिकेटमध्ये आणि नंतर त्या हळूहळू हळूहळू मग इतर लोक त्याचं अनुकरण करतात. धावफलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेक 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 गोष्टी अशा आहेत. तुम्ही पाहिलं असेल की गोलंदाजीमध्ये देखील विलक्षण बदल झालेले आहेत. फलंदाजांनी फलंदाजीचा स्टान्स बदलला. म्हणजे फलंदाज काय करायला लागले, शपल ओवायला लागले, पुढे यायला लागले. त्याच्यानंतर वेगवेगळे फटके विशेष स्क्वेअर लेग फाईन लेग ते रिव्हर्स स्वीप खेळायला लागले. मग गोलंदाज सुद्धा कटर गोलंदाज आले. अशा फलंदाजाच्या वेळेस रोखायचं असेल तर कटर गोलंदाज. मग कोण ऑफ कटर टाकतोय कोण लेग कटर टाकतोय. हे गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये आले. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा असे बदल झाले. कुणी रॉंग वन आणला, कुणी चायनामॅन आणला, कुणी आपण बघितलं की स्लोअर बाउन्सर ज्याला नकल बॉल आपण म्हणतो असे असे बॉल आणले. कुणी कॅरम बॉल आणला. वेगवेगळे वेगवेगळे. तुम्ही दुसरा आणला. अगदी टॉप स्पिन गुगली वगैरे फ्लिपर हे चेंडू आपण बघत होतो. पण असे वेगवेगळे वेगवेगळे बॉल आले. मग फलंदाजांचे फटके सुद्धा वेगवेगळे यायला लागले. आयसीसीला नियम बदलावे लागले. वाईडचा नियम सातत्याने बदलतोय. त्याला कारण काय तर फलंदाज आणि गोलंदाज हे वेगवेगळे प्रयोग करतात. चेंज होत आहे खेळामध्ये आणि त्यामुळं हे नियम बदलावे लागलेले आहेत. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला. फलंदाजांनी देखील अनेक शॉट्स आपण पाहिले. किती शॉट्स आलेले आहेत आता अलीकडच्या काळामध्ये. स्विच हिट पीटरसनने खेळला. त्याच्यानंतर एबी डिव्हिलियर्स कसले ट्रिक करतो अक्षरशः. सूर्यकुमार यादव तर त्याची दुसरी आवृत्तीच आपण बघतोय. स्कूप पाहिला आपण. हेलिकॉप्टर शॉट बघितला आपण. अप्पर कट आपण बघितले. असे वेगवेगळे शॉट आहेत. इनसाइड आउट 1990 पर्यंत इनसाइड आउट कुणी खेळतही नव्हतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की या फटक्यावरती देखील प्रचंड प्रभुत्व खेळाडूंनी केलेलं आहे. तर हे महत्वाचं. जसे चेंजेस होतात फलंदाज जसे चेंजेस करतायत गोलंदाज देखील तसे चेंजेस करतायत. याबरोबर उंच फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळत आहेत. 4 धावा. बिफोर टच द बॉल तुम्ही मैदानामध्ये असणं महत्वाचं आहे. पहिला टच हा तुमचा मैदानामध्ये झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जा आणि परत चेंडू आतमध्ये आणा. चेंडूला स्पर्श होण्या अगोदर तुम्ही मैदानामध्येच असलं पाहिजे.
हे लक्षात घ्या. या नियमांमध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार होत आहेत, पण तरी सुद्धा नियम महत्वाचा आहे. आता नियम सांगतो की तुम्ही झेल घेताना मैदानामध्ये टच केलाय, तुम्ही मैदानाच्या मध्ये बाहेर घ्या, तिथे चेंडू हवेत किती वेळा उडवा, तुम्ही परत आत आणा, आत येऊन कॅच घ्या, बाद होईल फलंदाज. फर्स्ट टच आणि लास्ट टच या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. झेल उडालेला आहे, तुम्ही मैदानाच्या बाहेर गेलात, पण झेल घेण्याच्या अगोदर तुमचा स्पर्श मैदानाला होणं महत्वाचं आहे. बाहेर जाऊ शकतो. अनेक वेळा काय होतं की मी अनेक ग्राउंड वरती पंच बघताय, पंचांनी एखादा खेळाडू जर बॉलला टच होण्याच्या अगोदर सीमारेषेच्या बाहेर गेलाय, त्याने आत येऊन बॉल अडवला असेल तर तो व्हॅलिड करत नाही. कॅच किंवा ती बाउंड्री 6 व्हॅलिड करत नाही, कॅच व्हॅलिड करत नाही. पण ज्यावेळेस तो बाहेर जातो, आतमध्ये येतो, पण बॉल त्याला स्पर्श करतो, त्यावेळेस त्याचा पाय हा मैदानामध्ये असला पाहिजे किंवा त्यावेळेस त्याचा स्पर्श हा मैदानाच्या आतमध्ये असला पाहिजे. या गोष्टी आहेत. आता हा नियम खूप मोठा आहे, तो वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये समजावून सांगावा लागतो. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघू शकतो 38 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. नियमांचे अनेक बारकावे आहेत, नियमांचे, आणि ते समजावून घेणं देखील महत्वाचं आहे. त्यामुळे पंचांचं काम आता सोपं राहिलेलं नाहीये. पूर्वी कोणी एखादा खेळाडू उभा राहायचा, अंपायरिंग करायचं, आता तसं होत नाही. कारण सातत्यानं नियमांची अत्यंत बारकाईड माहिती खेळाडूंपर्यंत पोहोचते. आणि विशेष म्हणजे नियम सातत्यानं बदलत आहेत. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. वैभव खूपसे सर इथे रिटायर्ड आउट होत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. एक चांगली गोष्ट आहे की खेळाडू एकमेकांना संधी देत आहेत. मी काही षटक खेळलेले आहेत, तर आता बाकीच्या फलंदाजांनी काही षटक खेळा, बॅटिंग करा. फलंदाजीची आवड सगळ्यांना असते. धावफलकावर 39 धावा, 5 षटकांचा खेळ संपलेला. सुशील पाटोळे 30 धावा, 39 पैकी 30 धावा सुशील पाटोळेने बनवल्या. तर श्रीपाद महाजन, या मागच्या मॅच मध्ये श्रीपाद महाजनने एक हाती सामना लढवला होता. तर या मॅच मध्ये परत एकदा श्रीपाद महाजन येईल. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला सुशील पाटोळे. तर गोलंदाज वैभव गोपाळे यांना आपण बघाल गोलंदाजी मार्कवर. वैभव गोपाळे या सातली कड घेतलेले आहे. शॉर्ट फाईन लेग तयार असेल तिथे एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलक पुन्हा एकदा 40 धावा. 6वे षटक इथे सुरू होणार आहे. वैभव गोपाळेचं पहिलं षटक आहे आणि सुशील पाटोळे बरोबर श्रीपाद महाजन डावखुऱ्या हाताचा फलंदाज. पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवर 3 षटकार या अगोदरच्या इनिंग, मला 4 षटकार खेळले होते. श्रीपाद 4 षटकार खेळले होते आज सकाळच्या सत्रामध्ये श्रीपाद महाजन. आणि पुन्हा एकदा श्रीपाद महाजन फलंदाजीसाठी दाखल होणार आहे. वैभव गोपाळेचा करेल सामना. क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही बघितली असेल. वैभवसाठी लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन असे 4 खेळाडू सीमारेषेवरती आहे. ऑन साइडला किती स्ट्रेंथ आहे, किती पॉवरफुल आहे हा खेळाडू, याची जाणीव आपल्याला झाली असेल. यानंतरची मॅच शिवनेरी पलटण विरुद्ध सिंहगड सुपर किंग्स. चला चला 6 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहे आणि त्यामुळे इथे नो बॉल ठरवलेला आहे पंचांनी. 6 क्षेत्ररक्षक तुम्हाला ऑन साइडला लावता येत नाहीत किंवा इथे स्टंपच्या पाठीमागे लेग साइडला, ऑन साइडला स्टंपच्या पाठीमागे
3 क्षेत्ररक्षक लावता येत नाही, अन्यथा तो नो बॉल ठरतो. हे नो बॉल असतात, हे लक्षात घ्या. कारण शरीरभेदी गोलंदाजी गोलंदाजांनी करू नये, केवळ फलंदाजाला जखमी करण्यासाठी चेंडू टाकू नयेत, म्हणून हे सगळे नियम आणले. तुम्ही पहा 2 बीमर, गोलंदाज बंद होतो. डाव्या यष्टीच्या बाहेर थोडा चेंडू असेल तरी वाईड घोषित केला जातो. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला लेग साइडला स्टंपच्या पाठीमागे लावता येत नाही, तर 6 क्षेत्ररक्षक ऑन साइडला लावता येत नाही. एक बाउन्सर टाकला तो व्हॅलिड आहे, दुसरा बाउन्सर टाकला तर तो नो बॉल आहे. त्यामुळे हे सगळे रिस्ट्रिक्शन कशासाठी आहे की गोलंदाजाने फलंदाजांना जखमी करू नये. राऊंड विकेट. ओहो हो, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक पुढे, चेंडू मागे, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळत आहेत श्रीपाद महाजनला. 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला शिवनेरी फलटण आणि सिंहगड सुपर किंग्सच्या संघनायकांनी टीम लिस्ट तयार ठेवा. या इनिंग ब्रेक बरोबर आपल्याला टॉस करायचा आहे. मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे. इथे 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटक सुरू. पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू. अगोदर निश्चित बचावला होता श्रीपाद महाजन, मात्र दुसरा चेंडू पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न तिथे बाद झाला. 4 धावसंख्येवरती 45 वरती तिसरा धक्का इथे बसेल. फलंदाज अजय सुतार. पंचेचाळीस धावा, 3 गडी बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. रायगड वॉरियर्सला आपण या मैदानामध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी वैभव गोपाळे. एक यश वैभवला इथे प्राप्त होतं. एक चौकार जरूर खेळला, मात्र त्यानंतरही बाद करण्यात यश आलं श्रीपाद महाजनला. पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप लांबवर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत, तर 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. धावफलक 2 ने पुढे 47. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक मैदानामध्ये सुरू असताना टीचर्स प्रीमियर लीग मध्ये आपण या सामन्यांचा आस्वाद घेतोय. साखळीचा हा सामना, अजून एक साखळीचा सामना होणार आहे आणि त्यानंतर सेमीफायनल फायनल या स्पर्धेमध्ये आपण बघणार आहोत. पुन्हा उंच आकाशामध्ये चेंडू. उंच माझा झोका, उंच माझा चेंडू आणि झेल मात्र ड्रॉप होतोय. सोपा झेल. ही जीवदान किती भयानक ठरणार आहेत ह्या सामन्याचं उत्तर त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. काही झेल्स इथे या षटकामध्ये सुटलेले आहेत. 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या अगोदर लॉंग ऑनला श्रीपादचा, तर आता पुन्हा एकदा मिड ऑनला इथे झेल सुटलाय. षटक संपलेलं आहे आणि याच बरोबर संपेल षटक क्रमांक 6. 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड वॉरियर्स. गरजेला काढू दे, कारण का एकालाच 2 ओव्हरची लिमिट आहे. परत सगळ्याला 2 नाहीये, 3 बॉलरलाच 2 गरजे. अहो सर, वैभव गोपाळेला सेकंड ओव्हर द्यायची आपल्याला. अठ्ठेचाळीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7 आता मैदानामध्ये सुरू होणार आहे. पन्हाळा रायडर्स विरुद्ध रायगड वॉरियर्स. पुन्हा 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 उंच चेंडू. उत्तुंग अमशी उत्तर सीमा, इंच इंच लढू. नो बॉल नो बॉल. पुन्हा जीवदान.
किस्मत की देवी मुस्कुरा रही है आणि किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. परमेश्वराकडून वरदान घेऊन आलेले असावे. तपश्चर्या केल्यानंतरच असं वरदान मिळतं. इथे एका पाठोपाठ एक जीवदान मिळत आहेत आणि धावफलक 48 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड वॉरियर्स. थ्रो बॉल नो बॉल. तर तो जो नियम आहे 21व्या क्रमांकाच्या नियमामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा कलम आहे. एकदा चेंडू फेकला गोलंदाजाने, तो जर नो दिला तर त्या गोलंदाजाला थांबवण्याचा अधिकार सुद्धा पंचांना आहे. पुन्हा पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल. अर्थात पंच ठरवू शकतात की तो फेकी टाकून जर फलंदाजाला जखमी करायचा उद्देश असेल तर दोन्ही पंच ठरवतात, निर्णय घेतात की काय करायचंय. त्यांना जर वाटलं की हा गोलंदाज थांबवायचा आहे तर ते थांबवू शकतात. त्यांना वाटलं की तो सुरू ठेवायचा तर ते सुरू ठेवू शकतात. हा पंचांचा निर्णय आहे. पूर्णपणे हा अधिकार मैदानावरच्याच पंचांना दिलेला आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 52 धावा 2 गड्याच्या मोबदल्या. अगदी अगदी बीमर जरी असेल ना, 2 बीमर टाकलेत, नो ठरवलेत पंचांनी, तर तिथे सुद्धा पंच ठरवतात की थांबवायचा बॉलर की पुढे चालू ठेवायचा आहे. इथे धावफलक 52 2 गडी बाद 52. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू आहे. इथे 2 चेंडू लागोपाठचे नो आलेले आहेत. तर 4 धावा या षटकामध्ये प्राप्त होत आहेत. आत्ता पावेतो वैभव गरचे. तर मला वाटतंय गोलंदाज थांबवलाय पंचांनी आणि नवीन गोलंदाज आता हे षटक पुढे घेऊन जाईल. वैभव गर्जे गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 7 घेऊन इथे येतोय आणि इथे पाहायचं एक बाउन्सर होता, हुक करायचा प्रयत्न केला, यष्टिरक्षकाकडून मिस होईल चेंडू. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट ठेवली. 22 इथे मिळणार आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 54 धावा 3 गडी बाद 54 रायगड वॉरियर्स. ढगांचं आच्छादन देखील कमी झालेलं आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानावरती पोहोचलाय. पुन्हा उंच चेंडू, पुन्हा झेल सुटलेला आहे. किती जीवदान मिळणार आपण बघू शकतो. परमेश्वर वरदान देतो, पण वरदान देत असताना देखील त्यांचा प्राण कुठेतरी आणून ठेवतो. रावणाचा प्राण कुठे होता हे बिभीषणाने सांगितलं प्रभू रामचंद्रांना. अनेक आख्यायिका आहेत आपल्या पुराणामध्ये. इथे पाहायचं या फलंदाजांचा प्राण कुठे आहे. मात्र या सामन्यामध्ये प्राण फुंकायचं काम फलंदाजांनी केलेलं आहे. धावफलकावरती 56 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा वाह, सुंदर फटका, पुन्हा आकाशामध्ये, पुन्हा क्षेत्ररक्षक, पुन्हा झेल सुटलेला आहे. वाह, डोक्याला लावायचं तेल हाताला लावून तर नाही आले. अठ्ठावन्न धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप सारे झेल सुट. एक धाव शॉर्ट आहे 57 धावा, एक कमी केली जाईल. 57 धावा धावफलक दाखवतोय. भरपूर कॅचेस ड्रॉप होत आहेत. आपण म्हणतो ना कॅचेस विन्स मॅचेस. लिओ कॅच जीतो मॅच. मात्र भरपूर सारे झेल इथे सोडलेले आहेत. इथे यावेळेस निश्चित लेंथ बॉल बघितला, फ्लिकचा प्रयत्न होता फलंदाजाचा, तो फसलेला, धावा मिळणार नाही. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोहोचला चेंडूवरती, अर्थात वैभव गर्जे. अजय सुतार, सुशील पाटोळे ही फलंदाजीची जोडी मैदानामध्ये. सुशील पाटोळे 33 धावसंख्येवरती नाबाद आहे. अजय सुतार 6 धावसंख्येवरती नाबाद आहे. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 57 धावा. पुन्हा चांगला चेंडू होता. या अगोदरचा चेंडू तो शफल होत फ्लिक करायचा प्रयत्न केला. यावेळेस थोडासा मागे जात ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही प्रयत्न फसलेले आहेत. चेंडू सेम होता, 2 प्रयत्न केले वेगवेगळे, दोन्ही प्रयत्न मात्र
खराब ठरलेत. धावफलक 57, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू. वैभव गर्जे पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी केली वैभवनं. मागच्या 5 चेंडू मध्ये आपण पाहिले केवळ 3 धावा खर्च झालेल्या आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू, लॉंग ऑन, पुन्हा पुन्हा ड्रॉप कॅच. काय काय होतंय मैदानामध्ये, कुठलाही कॅच मात्र यशस्वी होत नाहीये. किती आता क्रिकेटमध्ये काय झालंय की सोडलेले कॅच रेकॉर्ड करायची पद्धत अजून नाहीये. सगळे रेकॉर्ड होतात, सगळे रेकॉर्ड, पण सोडलेले कॅच कोणी रेकॉर्ड ठेवत नाही त्याच. धावफलकावरती आपण बघू शकतो 58, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चित याबरोबरच आपण बघू शकतो भरपूर कॅच ड्रॉप होत आहेत. कारण पुण्यासारख्या समृद्ध नगरीमध्ये तुम्ही आहात. रोज तूप लावलेले पदार्थ तुमच्या समोर असतील, कदाचित हात निसरडे होऊ शकतात. विनोदाचा भाग या. बरोबर उंच आकाशामध्ये चेंडू. ओ हो हो हो, आता मात्र फलशेत रक्षकांना चान्स नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी जर पुण्यामध्ये आले नाहीत ना, तर नाश्त्याच्या गाड्या पुण्यातल्या बंद होतील असा कोणीतरी निष्कर्ष काढला होता. मी नाही बरं का. पण आता नाश्त्याचे पदार्थ सुद्धा बदललेले आहेत असं मला वाटायला लागले. सुंदर सुंदर फटका. इथे 1 धाव प्राप्त होणार आहे. एका धावे बरोबर धावफलक 66 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रायगड वॉरियर्स 8वं षटक मैदानामध्ये सुरू असताना दोन्ही फलंदाजांनी खूप छान फलंदाजी केली. सातत्यानं प्रत्येक बॉल फक्त हवेतून मारायचा प्रयत्न केलेला आहे. अलीकडे हवेतून चेंडू मारला नाही तर त्या फलंदाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि इथं मिळतायत 4 धावा. कपिल देव एकदा नवीन होता संघामध्ये. बिशनसिंह बेदी कॅप्टन होते आणि कपिल देवला त्यांनी पाठवलं नाईट वॉचमन म्हणून. संध्याकाळची 5-6 ओव्हर राहिल्या होत्या आणि नाईट वॉचमन म्हणून कपिल देवला पाठवलं. कपिल देव गेला ताड ताड, चौकार षटकार, चौकार षटकार. 48 धावांवरती नाबाद राहिला कपिल देव. उंच आकाशामध्ये चेंडू आणि पुन्हा इथे अमित वानखेडे क्षेत्ररक्षण करेल चेंडूला. 1 धाव की 2 धावा इथे प्राप्त होणार आहे. 72 धावा. आता एवढी चांगली बॅटिंग केली त्यांनी. 6 ओव्हर राहिल्या होत्या, 48 धावा. नाबाद कपिल देव बाहेर येतोय. बिशनसिंह बेदींनी कौतुक करायला पाहिजे ना, भरपूर झापलं. तुझे नाईट वॉचमन भेजा था, तू हनुमान बन गया था असं काहीतरी ते म्हटलं की तू हनुमान झाला तिथे. नाईट वॉचमन. कपिल देव त्याला म्हणतो नाईट वॉचमन क्या होता है. नाईट वॉचमन काय हे मला माहित नाही. आणि कपिल देव म्हणतो लिटरली माहित नव्हतं मला की नाईट वॉचमन काय असतं ते. नाईट वॉचमनची जबाबदारी अशी असते की त्याने विकेट रोखायची असते. फलंदाज रेग्युलर फलंदाज संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंगला न येतात, ते जर नंतर आले तर दुसऱ्या दिवशी फायदा होऊ शकतो. आणि म्हणून नाईट वॉचमनची जबाबदारी असते की त्याने खेळून काढायचं असतं ते सगळं सगळा सेशन. मात्र कपिल देवने तिथे आक्रमक फलंदाजी केली होती. एक काळ असा होता की तुम्ही हवेतून चेंडू खेळला की तुम्हाला संघनायकाकडून शिव्यांची लाखोली ऐकायला लागायची. आता हवेत नाही खेळला तर ऐकायला लागतं. हा काळ बदललेला आहे. तर बघू शकतो 1 डाव इथे संपलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. यानंतरची मॅच मला वाटतं दोन्ही संघनायक आपल्या समोर आहे. सचिन भस्के सर आणि सचिन ढवळे सर. दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत मास्टर आहे. मला वाटतं सामान्य विज्ञान ना भस्के सरांचा विषय. यस, विज्ञानाचे प्रशिक्षक आहेत आणि इकडे मॅथ्स अँड रिजनिंग विषयाचे शिक्षक आहेत सचिन ढवळे सर. दोन्ही संघनायक असणार. रेफरींना विनंती करतो आपण मैदानामध्ये या.
टॉस बॉक्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. टीचर्स प्रीमियर लीग मध्ये अखेरची साखळी लढत आता सुरू होणार आहे दोन मातब्बरांमध्ये, जिथे टॉप पोझिशन मध्ये पोहोचण्यासाठी ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. तर मॅच आहे सिंहगड सुपर किंग्स विरुद्ध शिवनेरी पलटण. शिवनेरी पलटण संघाचे संघनायक सचिन ढवळे सर जे मॅचचे प्रशिक्षक आहेत, आणि दुसरे सिंहगड सुपर किंग्सचे सचिन भस्के सर जे विज्ञानाचे प्रशिक्षक आहे. आता ही मॅच गणित आणि विज्ञान मध्ये होणार आहे. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही विषय आमच्यासाठी प्रचंड कठीण आहे, मात्र ते सोपे करून शिकवणारे शिक्षक आपल्या समोर आहेत आणि त्यांच्यामध्ये होईल मॅच. नाणेफेकीचा कौल होतोय. कोणाचं कॉलिंग? सचिन ढवळे सर कॉलिंग करणार आहेत. हेड ऑफ टेल, हेड इज कॉल आणि टेल इट इज. तर टॉस जिंकलेला आहे सचिन भस्के सरांनी. सर काय निर्णय घ्याल? प्रथम आम्ही फिल्डिंग करणार आहोत. त्यांना पण बॅटिंग करण्याची इच्छा आहे असं दिसतंय, त्यामुळे फिल्डिंग करतोय. कशी होती ही स्पर्धा? मागचे 3 मॅचेस तुमच्यासाठी कसे होते? काय अनुभव आलाय 3 मॅचेस मध्ये? मागच्या 3 मॅच मध्ये आम्ही एकदाच टॉस हारलोय आणि टॉस जिंकून आम्ही प्रत्येक गोष्ट ट्राय केली. त्यानंतर आता आमची तिसरी मॅच आहे, त्यानुसार आम्ही आता एक फायनल जशी खेळणार आहोत त्याच पद्धतीने आम्ही खेळतोय. आणि ओव्हरऑल जर टॉप टेबल बघितलं तर पुढच्या सेमीफायनल साठी तर जागा फिक्सच आहे. आता सध्या फायनलचा आम्ही विचार करतोय. निश्चित तुम्हाला देखील दोघांमध्ये हेड टू हेड कॉन्टॅक्ट आहे, कारण त्यांनी 3 पैकी 3 जिंकले, तुम्ही 3 पैकी 2 जिंकले, त्यामुळे तुम्हाला ही मॅच जिंकली तर टॉप मोस्ट टेबल टॉप करता येईल या मॅच मध्ये. काय विचार काय केला या मॅच मध्ये? कोण टार्गेट असेल शिवनेरी पलटण संघाचा खेळाडू? असं काही एकाला टार्गेट केलेलं नाही आणखीन. ते फायनलला कोणाला टार्गेट करायचं यासाठीच हीच मॅच खेळतोय आम्ही. वा, विज्ञानाचे शिक्षक आहेत परंतु मराठीचा जांगड गुत्ता सुद्धा खूप छान करतायत. सर खर तर या स्पर्धा अशा झाल्या पाहिजेत किंवा काय आपलं मत काय? निश्चितच झालं पाहिजे, कारण या एकच म्हणजे मंच आहे ज्यात सर्व शिक्षक एकत्र येतात आणि शिकवणं सोडून दैनंदिन जीवन सोडून थोडंफार एन्जॉयमेंट पण झाली पाहिजे. आणि त्यात आम्ही दरवर्षी सणाचं सहाय्य घेतो. गेल्या वर्षी पण होळी आणि या धुलीवंदनच्याच वेळ झाल्या होत्या. माझी उलट विनंती आहे सचिन ढवळे सरांना की ते स्वतः पुढाकार घेऊनच या सगळ्या गोष्टी करतात. वर्षातून 2दा झालं पाहिजे, म्हणजे प्रत्येक वर्षी 2 सीझन झाले पाहिजे. आणि सर नक्कीच प्रयत्न करतील, मी अशी विनंती करतो. आणि पुढच्या वेळेस जे काही नियोजन आहे त्यात मी सहभाग होईल एवढं मी निश्चित सांगतो. निश्चित शुभेच्छा असतील. सचिन भस्के सर आपल्या समवेत होते, शिवनेरी पलटणचे संघनायक, या स्पर्धेचे आयोजक. यापूर्वी त्यांच्या अकॅडमीच्या देखील खूप चांगल्या स्पर्धा ते घेत असतात. सचिन ढवळे सर. सर या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायची आणि 3 मॅच जिंकलेल्या आहे तुम्ही. काय दृष्टिकोनातून या मॅच कडे बघताय? ऍक्च्युली 3ही मॅचेसला आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग घेतली होती आणि यावेळेला आम्ही हेच एक्सपेक्ट करतो की आम्ही टॉस जिंकलो तरी आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती आणि आम्हाला जे पाहिजे ते एक्सपेक्टेड निर्णय आलेला आहे. आणि त्यांनी एक हा स्ट्रॅटेजीचा भाग वापरला आहे, कारण आता त्यांनी फिल्डिंग जेव्हा घेत आहेत तेव्हा सेकंड इनिंगला त्यांचे फक्त 2 बॅट्समन आतमध्ये असतील आणि संपूर्ण टीम डगआउट मध्ये असेल, म्हणजे ते थकणार नाहीत आणि पुढची मॅच त्यांना परत खेळायची. त्यामुळे ही एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि हे अतिशय हुशार व्यक्ती, ठीक आहे. आणि आम्हाला ही मॅच जिंकल्यानंतर डायरेक्ट फायनल मिळेल, परंतु जर काही दगाफटका झाला तर कदाचित आम्हाला सुद्धा सेकंड मॅच खेळावी लागू शकते. त्यामुळे आम्ही कुठल्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाहीयेत. ही मॅच आम्ही संपूर्णपणे शक्तीने जिंकण्याचाच प्रयत्न करणार आहे. म्हणजे बॅट बॉलने एकमेकांवरती हल्ले होणारच आहे, पण वाकयुद्धातून सुद्धा हे हल्ले अत्यंत भयंकर आहेत. मी सर आयोजन आणि परत खेळाडू या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ कसा साधला जातो? सर ऍक्च्युली याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्व शिक्षकांना वगैरे आम्ही वैयक्तिक फोन वगैरे केले होते की सर आपल्याला असं करायचं आहे. एक मागच्या 15 दिवसामध्ये आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे. तर पुढच्या वेळेला ही स्पर्धा आता आम्ही जे विद्यार्थी वगैरे आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला 5-5 विद्यार्थी आम्ही लिमिटेड ठेवले होते. तर नेक्स्ट टाइम आता थोडंसं आणखीन थोडं लिमिटेशन्स वगैरे काही एक्स्ट्रा वाढवून वगैरे काय, तर आपण नोव्हेंबरमध्ये ही पुन्हा स्पर्धा ठेवणार आहोत. तर जसं सरांनी सांगितलं वर्षातून 2दा झालं पाहिजे, तर 1 मार्च आणि दुसरं नोव्हेंबर असं आपण ते 2 स्लॉट बुक करून त्यानुसार आपण नेक्स्ट स्पर्धा घेणार आहे. त्यात आणखीन थोडंसं विद्यार्थ्यांचं अजून जस्ट प्रेक्षक म्हणून थोडंसं पाठबळ, त्यात आणखीन थोडंसं एक शिक्षकांचा जास्त सहभाग. आणि ह्या 5 टीम होत्या, तर अशा 8 टीम्स कशा बनवता येतील याच्यावरती आमचं जास्त नियोजन राहणार आहे. गेल्या वर्षी देखील आपण ही स्पर्धा कंडक्ट केली होती. तर स्पर्धा झाल्यानंतर तुमच्या अध्यापन क्षेत्रामध्ये, अध्यापन कौशल्यामध्ये काही बदल तुम्हाला बघायला मिळाले, अनुभवायला मिळाले का?
तसं म्हटलं तर असं काही बदल वगैरे काही घडला नाही. जनरली जेव्हा कोविड-19 वगैरे ह्या सगळ्या परिस्थितीतून आम्ही सगळे गेलो, त्यानंतर मध्ये ऑनलाईन एज्युकेशनला जास्त थोडंसं एक प्रायोरिटी वाढली आणि बऱ्यापैकी ऑफलाईन पेक्षा विद्यार्थी ऑनलाईनला प्रायोरिटी देतात. त्यामुळं एक इतका मोठा काही बदल झाला नाही, फक्त ऑफलाईनचे विद्यार्थी ऑनलाईनकडे वळाले. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. सिंहगड सुपर किंग संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि शिवनेरी पलटणला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. एकंदरीत ही मॅच दोन्ही टेबल टॉप संघांमध्ये होणार आहे, त्यामुळं ही लढत ही प्रेक्षणीय असणारच आहे आणि तितकीच उत्कंठावर्धक असणार आहे. तर जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा आपल्या समेत जोडले जात आहेत गोपी जाधव सर. थँक्यू. वेलकम बैक. गैप में टैप किया काफी दर्शनीय स्ट्रोक. पहली गेंद पर शानदार चौका तबा. बेहतरीन स्ट्रोक. पहली गेंद थी. 73 रन बन चुके हैं. अब 74 रनों का टारगेट है. पहली गेंद फेस करते स्ट्राइकिंग गेंद पर कृष्णा पाटिल आगे गेंद करना चाहते थे गेंदबाज महेश शिंदे और ये गेंद परफेक्ट मिडल ऑफ द पैड. उसके बाद की गैप में खूबसूरती के साथ खेला था. कलायुं के सहाय से इस गेंद को मोड़ दिया था. काफी शानदार स्ट्रोक. बेहतरीन स्ट्रोक. 4 रन. काफी शानदार शुरुआत. दोपहर का माहौल. टीचर्स प्रीमियर लीग 2023. महेश शिंदे फिर से एक बार ईश्वर की अगली गेंद. इस समय भी पंच करने का प्रयास था. मिड ऑफ के ऊपर गेंद जा रही है. वहां पर फील्डर मौजूद है. उन्होंने काफी शानदार तरीके से गेंद को रोका. इस बीच 1 रन. अब 1 रन से और इसी के साथ बीच मैदान में गलती से मिस्टेक हो रहा है. नो बॉल का इशारा. कहीं ना कहीं पर गलती हो रही है. पहली गेंद पर 4 रन. दूसरी गेंद नो बॉल है. तो अब मौका है फ्रीट. 6 रन. 74 इज द टारगेट. 74 रन इस मैच को जीतने के लिए दूसरी पारी में पन्ना राइडर्स के सामने. अब स्ट्राइकिंग गेंद पर अक्षय बाबर रहेंगे. पहली गेंद का सामना करेंगे. उनके सामने गेंदबाज महेश शिंदे सर. इस ओवर की अगली गेंद यानी कि फ्रीट वाली गेंद है राइट मोर द विकेट से. शॉर्ट ऑफ लेन वाली गेंद थी. घुमाकर जरूर खेला है. लॉन्ग लेग क्षेत्र में गेंद को खेला. वहां पर थोड़ा सा फुटबॉल चल रहा है. क्रिकेट के मैदान में थोड़ा सा फुटबॉल चल रहा है. इसके बाद की और एक मैच यहाँ पर होगा. एक तरफ के सिंहगढ़ सुपर किंग्स बनाम शिवनेरी पलटन. इन दोनों टीमों के बीच में इसके बाद की मैच होगा. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर आज के दिन में कौन है ये देखने वाली बात होगी. और उसके बाद की स्टैंडिंग 1 की पोजीशन पर कौन सी टीम रहेगी ये भी पता चलेगा. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. रन संख्या 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के मोर्चे पर महेश शिंदे सर नंदिक एकेडमी जिनके माध्यम से हम जानते हैं. और करंट अगर टेबल की हम चर्चा करेंगे तो ग्रुप ए में शिवनेरी पलटन आगे है. उसके बाद की जंजीरा हिटर्स तीसरे नंबर पर सिंहगढ़ सुपर किंग्स. पन्ना राइडर चौथे नंबर पर और रायगढ़ वॉरियर्स आखिरी नंबर पर है. इनकी 5वें नंबर पर रायगढ़ वॉरियर्स है. और इसके बाद की अगर हम चर्चा करेंगे मैचेस की, शिवनेरी पलटन ने अब तक की 3 मैचेस के लिए उसमें से तीनों जीती है तो वो सबसे आगे है. पॉइंट 6 है. जंजीरा हिटर 4 मैचें खेल चुके हैं. 3 मैचें उन्होंने जीती है. वो भी 6 के ऊपर है पॉइंट्स टेबल में. उसके बाद की सिंहगढ़ की टीम है. लेकिन इस मैच के बाद बहुत सारे समीकरण आपके सामने आएंगे. सिंहगढ़ सुपर किंग्स 3 मैच अब तक की 2 विन 1 लॉस. उनके पॉइंट से 4. उसके बाद की पन्ना राइडर्स 1 भी जीत अब तक की उन्होंने नहीं अर्जित की है. तो कहीं ना कहीं पर उनके लिए अभी भी संघर्ष जारी है. रायगढ़ वॉरियर्स 3 मैच खेल चुके हैं. अभी भी 1 जीत उनको नहीं मिली. तो इस मैच में क्या वो जीत के कगार पर पहुंचेंगे ये भी सवाल है. 74 रनों का टारगेट. रन संख्या कुल मिलाकर 11 रन. पहले ओवर का खेल जारी है. महेश शिंदे सर राइट ओवर द विकेट से. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास. वाह भाई वाह. लेन गेंद थी. जड़ में डालने का प्रयास था. गेंद को समझ नहीं पाए. कलायोग के साथ गेंद को मोड़ने का प्रयास जरूर था. अब रन संख्या हो चुकी है 12 रन. 12 विदाउट लॉस. पहले ओवर का खेल समाप्त. सचिन जी बस के सर देख रहे हैं. हंसता हुआ नूरानी चेहरा है. स्माइल के साथ आगे बढ़ रहे. रन संख्या 12.
रायगढ़ वॉरियर्स बनाम रायगढ़ वॉरियर्स बनाम हम देख रहे हैं श्रीनगर सुपर किंग्स के बीच में ये मैच चलता हुआ। 74 रनों का टारगेट, दोपहर का माहौल, टीचर्स प्रीमियर लीग जिस प्रकार से चर्चा जारी है। लेकिन इस मैच की चर्चा करेंगे तो कम चर्चा कम खर्चा, सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए। क्या चर्चा जारी रहेगी? अक्षय बाबर 3 गेंदों पे 4 रन, कृष्णा पाटिल 4 गेंदों पर 6 रन, संख्या 12। युवराज सिंह की अगर हम चर्चा करेंगे, इसके बाद की युवराज सिंह के बारे में जरूर चर्चा करेंगे, जब तक कि दूसरी ओर के साथ जुड़े रहेंगे। गेंदबाजी के मोर्चे पर अब सुशील पाटोळे सर वाइड लाइन पे गेंद डालना चाहते थे, गेंद को कट किया, बैकवर्ड पॉइंट में गेंद जाती हुई, 2 खिलाड़ी गेंद के पीछे भाग रहे, आउटफील्ड फास्ट है, नामुन्नाना गेंद को रोकने का प्रयास जारी रहा, उसके बाद की दौड़कर विकेट के बीच में रन मिलते हुए 3 रन। अब तीसरे अंपायर को यहाँ पर कॉल किया है, तीसरे अंपायर को यहाँ पर रेफर किया। अब देखना है इस गेंद पर रन तो जरूर मिले हैं, या तो 4 रहेंगे या तो 3 रहेंगे। 3 आते हैं तो यहाँ से 15 बन जाएंगे, अगर 4 मिलते हैं तो यहाँ से 16 बन जाएंगे। अब तक की स्कोर है, इसके पहले की स्कोर है 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। पहली गेंद सुशील पाटोळे जैसे कि गेंदबाजी के मौके पर पहुंच चुके, पावर प्ले में गेंदबाजी कर रहे हैं। पावर प्ले में पावर हिटिंग वाला परफॉर्मेंस अब से एक्सपेक्ट करते हैं सभी लोग और आपके टीममेट्स। लेकिन इस समय के अगर हम चर्चा करेंगे तो ये पावर प्ले में बल्लेबाज पावर दिखा रहे। 74 रनों का टारगेट, इसके पहले की कल का दिन विपरीत रहा था रायगढ़ वॉरियर्स के लिए, आज के दिन में वापसी है और इसीलिए कहा जाता है कि एक अच्छी शुरुआत जीवन में कभी भी एक आप अच्छी शुरुआत कर सकते हो, उसके लिए कि अच्छी टेम्परामेंट की जरूरत है। आपण फार वेळ घेत आहात, थोडंसं फास्ट खेळा। तिसऱ्या पंचांना विनंती, आपण लवकर निर्णय द्या। वेलकम बैक, आप सभी का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है टीचर्स प्रीमियर लीग 2023 दूसरा संस्करण, और आज का अंतिम दिवस, दूसरा दिन। काफी शानदार माहौल, प्रथम इवेंट के जरिए इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट, उसके साथ भी कॉम बॉक्स में हमारे साथ हमारे सभी स्कोरर ऑफिशियल्स, उसके बाद की नरेश जी ढोमे साहब भी जुड़े हैं। मराठी की एक मीठी आवाज, पिछले कई सालों से मराठी भाषा में जिन्होंने क्रिकेट कमेंट्री काफी ऊंचाई पर पहुंचा है, वो हमारे काबिल दोस्त नरेश जी ढोमे सर, इनको भी हमने सुना है इस टूर्नामेंट के दौरान हमारे साथ जुड़ चुके हैं। उनका भी तहे दिल से स्वागत, धन्यवाद। उनसे बहुत कुछ चीजें सीखने को मिलती है। नरेश जी ढोमे सर एक ऐसे इंसान है जो क्रिकेट के बारे में सब कुछ जानकारी देते हैं और उसके साथ में एडिशनल नॉलेज वो पेश करते हैं, और जिस प्रकार की वो मैच का मोमेंटम पकड़ के रखते हैं, काबिल तारीफ काम करते हैं। तीसरे अंपायर को रेफर किया, अब डिसीजन पेंडिंग। बीच मैदान में गया है पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी, ये भी सवाल इस समय काफी महत्वपूर्ण है। ड्रिंक्स ब्रेक, रन संख्या कुल मिलाकर 12। अब तक की कृष्णा पाटिल 4 गेंदे 6 के ऊपर बल्लेबाजी करे। अक्षय बाबर की अगर चर्चा करेंगे तो ये 3 गेंदे 4 के ऊपर बल्लेबाजी करे, और डिसीजन तीसरे अंपायर के जरिए ये डिसीजन आता हुआ, ये गेंद सेफ है तो 3 रन मिलेंगे, और 3 रन के साथ अब रन संख्या 15 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। सुशील पाटोळे फिर से एक बार इस ओवर के अग्नि गेंद करने के लिए तैयार, लगभग दौड़ना शुरू किया उड़ती विकेट से, हल्के हाथों से गेंद को खेला, रन आउट का खतरा हो सकता है। लगता है बचपन में इन्होंने प्रैक्टिस नहीं हुई, तो उसके साथ की ये डायरेक्ट हिट करने का प्रयास, ये प्रयास असफल रहा। उसके बाद की 1 रन मिलता बागची की सिंगल, और सिंगल के साथ रन संख्या 16 विदाउट लॉस, 16 फॉर नन। दूसरे ओवर का खेल जारी, 40 गेंदे 58 रनों की जरूरत। इस ओवर की अगली गेंद को कट किया, गैप में खेला हुआ है, खराब फील्डिंग, उसके बाद की बीच में से गेंद निकलती हुई, क्या रोक पाएंगे? आखिरी मूवमेंट को गेंद को रोका है, शानदार फील्डिंग, उसके बाद की रनों का सिलसिला जारी है। भाग मिल का भाग, एक तरफ की विकेटों के बीच में दोनों बल्लेबाज भाग रहे, दूसरी तरफ फील्डर भाग रहे, भाग मिल का भाग वाली कहानी। 2 रन मिलेंगे, और इसी 2 रन की मदद से रन संख्या
18 रन 18 विदाउट लॉस, 74 रनों का टारगेट। पहले पारी में काफी शानदार बल्लेबाजी, फील्डिंग खराब रही थी पन्हाड़ा राइडर्स के द्वारा, वहां पर फील्डिंग खराब, काफी सारे कैचेस उन्होंने छोड़े थे। उसके बाद की 73 रन बन चुके थे, अब 74 रनों का टारगेट है। क्या बना पाएंगे? कौन सी टीम टेबल पॉइंट पे सबसे ऊपर रहेगी? प्लेस 1 पर कोई रहेगा, प्लेस 2 में कौन रहेगा? जो टीम सबसे ऊपर रहेगी वो डायरेक्ट फाइनल के लिए क्वालिफाई रहेगी। तो मौका अभी भी है, क्या मौके पे चौका चढ़ेंगे? वेलकम बैक टीचर्स प्रीमियर लीग 2023, अभी भी डिसीजन तीसरे पंच। वेलकम बैक, डांसिंग डाउन द विकेट से गेंद को बल्ले का फेस ओपन करके कवर क्षेत्र में गेंद को खेला, वहां पर फील्डर मौजूद, तब तक 1 रन मिलता हुआ, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। अंडरस्टैंडिंग क्रिकेट, रन संख्या कुल मिलाकर 19 रन, बिना किसी विकेट के नुकसान पर। पानी के बिना जीवन बेकार है, अतिथि के बिना मंच बेकार है, और उसी तरह छक्के और चौके के बिना क्रिकेट बेकार है। सिंगल डबल से काम चल रहे हैं, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, अंपायर का सिग्नल, वाइड बॉल का। मिस्टर एक्स्ट्रास बीच मैदान में आ चुके हैं, एक्स्ट्रास के रूप में रन मिलते हुए, 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ रन संख्या 20 रन, जहां पर 74 रनों का टारगेट है पन्हाड़ा राइडर्स। इस समय दर्शनीय स्ट्रोक, वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया शानदार चौका, 4 रन। जड़ में डालने का प्रयास, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, उसके बाद की मिड विकेट को गेंद जैसे कि दंदनाती हुई बाउंड्री लाइन के बाहर जा चुके, अंपायर का सिग्नल, 4 रनों का चौका था, चौके की मदद से रन संख्या 24 रन। मच नीडेड बाउंड्री फ्रॉम बैटिंग साइड, अक्षय बाबर 19, कृष्णा पाटिल 7 balls 12, सुशील पाटोले और मार्क मोदी विकेट से दूसरी ओर की अगली गेंद, हल्के हाथों से खेलने का प्रयास, शॉर्ट लेग में गेंद जाते हुए विकेट कीपर की सराहना करनी होगी। जिस प्रकार से ये खेल रहे, काबिल तारीफ इनका काम है। जिस प्रकार से ये मैच जारी है, टीचर्स प्रीमियर लीग 2023 दूसरा संस्करण, आज का दूसरा यानी कि आखिरी दिन। फिर से एक बार सभी दर्शक, खिलाड़ी और टीम मैनेजमेंट का हम दिल से गहराई के साथ स्वागत करते हैं। इसके बाद के और एक मैच यहाँ पर देखने को मिलेगा, सिंहगढ़ सुपर किंग्स बनाम शिवनेरी पलटन के बीच में इसके बाद की मैच होगा। एक तरफ की सचिन बस्के सर रहेंगे, दूसरे तरफ सचिन ढवले सर रहेंगे। इन दोनों के बीच में टॉस भी हो चुका है, लेकिन इस मैच के बाद वो मैच यहाँ पर आरंभ होगा, एक बड़ा मैच जरूर देखने को मिलेगा। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज, 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 12 के अवसर से रन संख्या 24 रन, बिना किसी विकेट के नुकसान पर। अब 36 गेंदें, 50 की जरूरत है, 2 गज दूरी, 50 की है जरूरी, 50 की जरूर है। छत्तीस गेंदे, 50 रन। बैक फुट पर चले गए थे, बैट का फेस ओपन करके शॉर्ट लेग में गेंद को मोड़ दिया, वहां पर सिंगल मिलता हुआ, एक चीकी सिंगल, और सिंगल के साथ रन संख्या 25 रन। 25 लॉस ऑफ 0 विकेट्स, रिक्वायर्ड रन रेट 8.40 यानी कि 8.40, 35 बॉल और जीतने के लिए 49 रनों की जरूरत। 25 ऑन बोर्ड। श्रीपाद महाजन, तीसरे ओवर की अगली गेंद, जड़ में डालने का प्रयास, यू मिस, आई डेफिनेटली हिट, 100 सोनार की, 1 लोहार की, 1 तेरी 1 मेरी, गॉन। विकेट गिरता हुआ, पहले विकेट का पतन, लाइन को मिस किया था, सीधे बल्ले से खेलने का प्रयास, उसके बाद की गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधी विकेटों में, और उसके बाद की क्लीन बोल्ड, फर्नीचर डिस्ट्रॉय, पहला विकेट गिरता हुआ। 25 लॉस ऑफ 1 विकेट, 25 के ऊपर 1 विकेट गिरता हुआ, पहला बड़ा झटका मिलता हुआ टीम को। पन्हाड़ा राइडर्स के बल्लेबाज आउट हो चुके हैं। यहाँ पर श्रीपद महाजन के खाते में ये विकेट जाता हुआ, बेहतरीन गेंदबाजी, अक्षय बाबर 7 गेंद 9 के ऊपर बल्लेबाजी करके डकआउट में पड़ते।
अब नए बल्लेबाज चेतन शिंदे स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे। पारी का तीसरा ओवर जारी है। श्रीपाद महाजन ऑन मार्क। अब तक की 2 गेंदे 1 रन 1 विकेट, बेहतरीन 2 गेंदों का प्रदर्शन। अब नए बल्लेबाज चेतन शिंदे रहेंगे स्ट्राइकिंग एंड पर। गेंदबाजी मोर्ची कर श्रीपद महाजन राइट मोड़ दी विकेट से इस ओवर की अगली गेंद जड़ में डालने का प्रयास। हवा में खेला गेंद, हवा में गेंद के नीचे फील्डर डाउन दी बॉल, कैच को छोड़ा। कैच करने का प्रयास जरूर था, गेंद को समझ नहीं पाए। कड़े धूप में वहां पर फील्डिंग करे, वहां पर फील्डर जिन्होंने इस गेंद को खराब तरीके से जज किया। वही बहु से वहां पर थे, उन्होंने गेंद को कैच करने का जरूर प्रयास किया और उसके बाद की कैच छूटा, सपना टूटा। उसके बाद की रन मिलते हुए 27 रन 1 विकेट के नुकसान पर। खुलने वाली गेंद थी, इस समय काफी शानदार टाइमिंग के साथ डीप कवर बाउंड्री लाइन के दरमियान भेज दिया गेंद को। शानदार दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। परफेक्ट मिडल ऑफ द बैट, कहीं ना कहीं पर झुक गए थे। उसके बाद की बैक लिप को थोड़ा सा पीछे रखा, उसके बाद बैट का फेस ओपन किया और गेंद सही तरीके से बल्ले पर पहुंची। गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन, बेहतरीन चौका, मच नीडेड बाउंड्री फ्रॉम बैटिंग साइड। अब रन संख्या यहाँ से बढ़ती हुई, रन संख्या कुल मिलाकर आगे निकलती हुई अब यहाँ से वापसी हो रही है। गैप में गेंद को खिलाता श्रीपाद महाजन फिर से एक बार। इस समय हल्का देशो कट करना चाहते थे, गेंद जा रही है फ्लाइंग स्लिप, वहां पर फील्डर मौजूद है। गली रीजन में गेंद जाती हुई, अंपायर का सिग्नल नो बॉल। मैंने इसके पहले की कहा है, मैदान में डीजे होना चाहिए, डीजे के साथ गाना भी होना चाहिए, मैदान में छक्के चौके भी होने चाहिए, लेकिन मैदान में गलती से मिस्टेक नहीं होना चाहिए। गलती से मिस्टेक होगा तो कहीं ना कहीं पर गाना बजेगा। लेकिन इस समय की फ्री हिट की गेंद, नो बॉल के इशारे का अतिरिक्त रन मिलता हुआ, अतिरिक्त रन के साथ अब रन संख्या कुल मिलाकर पहुंच चुके हैं। रन संख्या हमारे नीलेश जी हमारे साथ है, 33 रन 1 विकेट के नुकसान पर 74 रन बनाने मैच को जीतने के लिए। और फ्री हिट वाली गेंद है, क्या बड़ा स्ट्रोक खेलेंगे। फ्री हिट की गेंद पर बड़ा प्रहार, गेंद जारी है सीमा रेखा के दरमियान, वहां पर फील्डर ने काफी शानदार तरीके से गेंद को रोका। बेहतरीन फील्डिंग सुशील पाटोले वहां पर फील्डिंग करे, काफी शानदार बट वाह भाई वाह, दर्शनीय फील्डिंग। 3 रन मिलते हुए 1 रन बचाई टीम के लिए, ये कमिटमेंट है। 3 रन के साथ रन संख्या 36 रन, 36 लॉस ऑफ 1 विकेट। लॉस ऑफ 1 विकेट। पन्ना राइडर्स रायगढ़ वॉरियर्स की बनाम या भी कट करने का प्रयास था। ये लेन गेंद थी, आगे गेंद थी, गेंद को कट करने का प्रयास था, गेंद को समझ नहीं पाए, गेंद विकेट की बर्दाश्तों में। इसीलिए हम कहते हैं कि जीवन में अच्छी किताबें और अच्छे लोग जल्दी समझ में नहीं आते, उनको पढ़ने की जरूरत है। उस तरह ही गेंद आगे थी, इस गेंद को रीड करने की जरूरत थी, गेंद को रीड नहीं कर पाए बिंदी के रूप में। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 36 रन 1 विकेट के नुकसान पर। लॉस ऑफ 1 विकेट, 36 के ऊपर 1। अब यहां से 30 गेंदे और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। टीम मीटिंग यहाँ पर चलता हुआ, चर्चा जारी है। फिर से एक बार गुप्तगू जारी रहेगा, चर्चा जारी रहेगा। फिर से एक बार मैदान में गया है पानी, क्या बदल जाएगी 30 बॉल के बाद कहानी। तो चलते हैं मैच की तरफ, रुक कर दे। हमारे साथ डकआउट में काफी सारे हमारे काबिल दोस्त देख रहे हैं इस मैच को। एक बड़ा प्रतियोगिता, टीचर्स प्रीमियर लीग 2023, काफी शानदार माहौल। इसके बाद की एक बड़ा मैच जारी है। चला फारवे गेंदों का थोड़ा सा फास्ट कीड़ा, 30 गेंदे 38 की जरूरत। गेंदबाजी के मोर्चे पर अब गेंदबाज अजय सुतार रहेंगे, 15 नंबर की जर्सी। अब गेंदबाजी के मोर्चे पर
अपने स्पेल का ये पहला ओवर आरंभ करेंगे। 30 गेंदे 38 की जरूरत है। कृष्णा पाटिल ऑन स्ट्राइक रहेंगे। 9 गेंदों के ऊपर 16 रन उन्होंने निकाले हैं। चेतन शिंदे 4 गेंदे 6 रन। 74 रनों का टारगेट। पहली गेंद और नंबर 4। लेफ्ट हैंडर बॉलर लेफ्ट और दी विकेट से पहली गेंद फुलर लेन वाली गेंद थी। गेंद को हाफ बॉली पर लेने का प्रयास जरूर था, लेकिन गेंद को समझ नहीं पाए। 36 लॉस ऑफ 1 विकेट। सागर रास्कर को हम देख रहे हैं, अच्छे खिलाड़ी है, ऊंचे कद के खिलाड़ी। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद हवा में, क्या कैच कर पाएंगे? पक्का पक्का पक्का, गेंद को लपका, गॉन। श्रीपाद ने इस गेंद को लपका था। अब नए बल्लेबाज अमित वानखेड़े। अमोल जी दसपुते सर भी हम देख रहे हैं, हंसता हुआ नूरानी चेहरा है। जब भी इनकी तरफ देखे जाए तो स्माइल रहती है। एक अच्छे खिलाड़ी है, उतने अच्छे टीचर है, लेकिन इन्होंने क्रिकेट में काफी इंप्रेस किया है। इसकी पहली की टूर्नामेंट हुई थी, वहां पर काफी शानदार उन्होंने प्रदर्शन किया था। इस टूर्नामेंट में भी उनका बेहतरीन प्रदर्शन रहा है। शिवनेरी पलटन बनाम सिंहगढ़ सुपर किंग्स, इन दोनों टीमों के बीच में इसके बाद के मैच होगा और चर्चा जारी है। सचिन भस्के सर और सचिन ढवड़े सर के बीच में चर्चा जारी है किसी के बाद की मैच में क्या होगा। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर आज की शाम के समय में देखने को मिलेगा। डिफेंडिंग चैंपियन है शिवनेरी पलटन की टीम। अजय धाकटुरी सर देख रहे हैं इस मैच को, एक अच्छे खिलाड़ी जिन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया है। अजय पुरानिक को हम देख रहे हैं। इसके बाद की सागर रास्कर रहेंगे। बहुत सारे खिलाड़ी इस मैच में खेलेंगे। शरद सर भी इस मैच में खेलते हुए नजर आएंगे। इसके बाद की जो मैच होगा तो चलते इस मैच की तरफ रुक करते हैं। रन संख्या कुल मिलाकर 36, 2 विकेटों के नुकसान पर। एक तरफ के हम देख रहे हैं विक्रम अपने बैट को लेकर इस मैच को देख रहे, कहीं ना कहीं सोच रहे, प्लानिंग बना रहे। विक्रम, इनका नाम है विक्रम, क्या ये करेंगे पराक्रम? ये भी सवाल है। जिस प्रकार से वो देख रहे मैच से, अच्छे खिलाड़ी है। हल्के हाथों से जरूर खेला, 1 रन पूरा किया। दूसरी की मांग है, भाग मिल्का भाग, रन मिलेंगे 2। थोड़ा सा खराब थ्रो, काफी देरी से गेंद पर पहुंचे, वहां से गेंद को उठाया, उसके बाद की थ्रो किया, तब तक की 2 रन। क्रिकेट का खेल है, इस प्रकार से ये चलता ही रहेगा। रन संख्या 38, 26 गेंदे 36 की जरूरत है। काफी शानदार स्ट्रोक, आड़े बल्ले से जरूर गेंद को खेला है। मिड विकेट क्षेत्र में गेंद जाते हुए वहां पर फील्डर है, गेंद को रोकने का प्रयास असफल। उसके बाद की दूसरे अटेम्प्ट को गेंद को गैदर किया, तब तक की 2 रन। मैदान में रन बन रहे, रन आ रहे, लेकिन फिर भी एक बार सब खिलाड़ी कह रहे ये दिल मांगे मोर, और रन चाहिए क्योंकि बड़ा टारगेट है, 74 रनों का टारगेट। अब रन संख्या 40 रन, 2 विकेटों के नुकसान पर। स्विच हिट खेलने का प्रयास, परफेक्ट टाइमिंग, शॉट ऑफ द टूर्नामेंट। वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया शानदार छक्का, 6 रन। गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा और ये गेंद निकल गई है। शायद स्वारगेट में जाकर ये गेंद कहीं ना कहीं पर किसी बस का टाइमिंग पूछकर वापस आएगी। दर्शनीय स्ट्रोक था, परफेक्ट टाइमिंग, स्टांस को बदला, उसके बाद की परफेक्ट मिडल ऑफ द बैट, 6 रन। दर्शनीय स्ट्रोक छक्के के साथ रन संख्या 46 रन। अब चेतन शिंदे कहीं ना कहीं पर कह रहे हैं कि इस मैच में टाइगर अभी जिंदा है। दर्शनीय स्ट्रोक छक्के के साथ इस गेंद को खेला था। अमित के बल्ले से ये स्ट्रोक था, तो माफ कीजिए, अमित ने इस गेंद को खेला था। काफी शानदार स्ट्रोक, शॉट ऑफ द टूर्नामेंट, शॉट ऑफ द डे, बेहतरीन तरीके से गेंद को खेला था। अमित वानखेड़े ने इस गेंद को कनेक्ट किया था, स्विच हिट, टांस को बदला और उसके बाद की उन्होंने कहा चिटके तो फटके, आगे डालने का प्रयास था। उसके बाद की काफी शानदार स्ट्रोक। ये वाइट गेंद है, ये खराब गेंद है, ये खराब गेंद है। अंपायर यहाँ पर सिग्नल देते हुए वाइट का करार फिर से एक बार मिस्टर एक्स्ट्रास बीच मैदान में आ रहे हैं और एक्स्ट्रास के रूप में ये रन मिलता हुआ 1 रन के साथ। अब रन संख्या 47 रन, अब 24 गेंदे 27 की जरूरी। हमारे प्रदीप जी बोदले सर को हम देख रहे हैं जो काफी देरी से यहाँ पर पहुंच चुके थे। ये गेंद बिंदी के रूप में जाती हुई सुशील पाटोले,
गेंदबाजी के मोर्चे पर पारी का 5वां ओवर आरंभ कर चुके हैं। पहली गेंदबाजी के रूप में सुशील पाटुल एक अच्छे खिलाड़ी है, इनके पास क्षमता है, काबिलियत है, आत्मविश्वास है, अनुभव है और वो अनुभव के साथ इस समय की गेंदबाजी कर रहे हैं। 23 गेंदे 27 स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज चेतन शिंदे 5 गेंदों पर 6 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। दूसरी तरफ की 4 गेंदों पर 10 रन अमित वानखेड़े ने शॉट ऑफ द टूर्नामेंट लगाया था। डांसिंग डाउन द विकेट से गेंद को खेलना चाहते थे काशी, गेंद गई वाशी, गॉन। खराब शॉट सिलेक्शन, टाइमिंग उतना अच्छा नहीं था। ऑन साइड के क्षेत्र में खेलना चाहते थे, आइन वक्त पर गेंद ने अपना रुख बदल लिया, उसके बाद की विकेट गिरता हुआ, बड़ा विकेट मिलता हुआ और यहाँ पर बल्लेबाज आउट। 47 3 विकेटों के नुकसान पर चेतन बैक टू द पवेलियन। अच्छी पारी खेल रहे थे, उसके बाद की आउट हो चुके। अब बीच मैदान में विक्रम एक बड़े खिलाड़ी है, बड़े मैच के बड़े खिलाड़ी के रूप में जाने जाते हैं। क्या ये भीष्म पराक्रम कर पाएंगे? क्योंकि इनके पास ताकत है, अनुभव है, अपने आप को साबित करने की जरूरत है, एक टेम्परामेंट इनिंग खेलने की जरूरत होगी। रन संख्या 47 रन 3 विकेटों के नुकसान पर 22 गेंदे 27। इस समय उड़ाया है गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर और ये क्या छूटा हुआ। जिस प्रकार से हम देखते हैं कि किसी छोटे बच्चे को लॉलीपॉप देते हैं, उस तरीके से ये लॉलीपॉप कैच था, छोड़ दिया। ना मुन्ना ना, गलतियां हो रही है। कैच छूटा, दिल टूटा, उसके बाद रन मिल रहा है, 1 रन। खराब फील्डिंग, पहली इनिंग में हमने देखा था बहुत सारे कैचेस ड्रॉप हुए थे, अब यहाँ पर कैच ड्रॉप हो चुका है, अब यहाँ से वापसी होगी। जीवन दान मिलता हुआ कॉपी बुक स्टाइल से गेंद को खेला मिड ऑफ के क्षेत्र में, वहां पर एक फील्डर मौजूद है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच में गेंद को यहाँ पर रोका, वहां पर 1 रन मिलता हुआ। 1 तेरी 1 मेरी, इस प्रकार से खेल रहे, 1 तेरी 1 मेरी और अभी भी 20 में 25 की है जरूरी। रनों के बीच का फासला अब कम होता हुआ। 20 गेंदे 25 रन। हल्के हाथों से गेंद को कट किया, गैप में टैप करने का प्रयास था लेकिन फील्डर मौजूद, पॉइंट में काफी शानदार फील्डिंग, पॉइंट के फील्डर ने गेंद को रोका, सिंगल मिलता हुआ। अब सिंगल के साथ रन संख्या 50 रन। अभी भी 1 गेंद शेष, अभी भी 1 गेंद बाकी है इस ओवर की। फिर से स्विच हिट खेलने का प्रयास, इस टाइम में मिस टाइमिंग कर चुके थे, गेंद जाती हुई 3 फील्डरों के बीच में, लेकिन कैच नहीं कर पाए। इस मैच ने बहुत कुछ दिखाया है, बहुत सारे कैच छूटे हैं और हमारे प्रथम इवेंट्स के सर भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। प्रथम इवेंट के द्वारा इस पूरी टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट होता हुआ। आखिरी गेंद पर 2 रन और 2 रन के साथ इस ओवर की होगी समाप्ति। अब रन संख्या कुल मिलाकर 52 रन 3 विकेटों के नुकसान पर 18 गेंदे 22 की जरूरी। क्या यहाँ से वापसी हो जाएगी? अमित वानखेड़े 6 गेंदों के ऊपर 13 के ऊपर खेल रहे, उसके बाद की विजय ठोमरे 2 के ऊपर, विक्रम ठोमरे 2 गेंदे 2 रन। विक्रम ठोमरे स्ट्राइकिंग गेंद पर एक बड़े खिलाड़ी है, ताकत है, क्षमता है कि अपने आप को साबित करेंगे। गेंदबाजी के मोर्चे पर अजय सुतार तो विक्रम ठोमरे इस ओवर में पहली मर्तबा स्ट्राइकिंग गेंद पर आगे डालने का प्रयास था, फुलर लेन वाली गेंद थी, मिल गया मौका, गैप में खेला, शानदार चौका, 4 रन। फुलर लेन वाली गेंद थी, मिडल किया, उसके बाद की काउ कॉर्नर रीजन में से गेंद निकलती हुई 4 रनों के लिए बेहतरीन चौका। चौके के साथ अब रन संख्या आगे निकलती हुई कुल मिलाकर 56 रन। अब तक 56, 3 विकेटों के नुकसान पर अब तक 56। इस मूवी को हमने देखा है, बैज नायक साहब और उनके जीवन पर आधारित वो टूर्नामेंट एनकाउंटर स्पेशलिस्ट। फिर से फुलर लेन वाली गेंद थी, फिर से एक बार वही नसीहत, लेकिन इस बार चौका नहीं छक्का जड़ा, झक्के के साथ स्वागत किया और जिस प्रकार से ये खेल रहे हैं, ये कहीं ना कहीं पर इस मैच को फिनिश करेंगे। वाह भाई वाह, दर्शनीय स्ट्रोक, बैक टू बैक दूसरा ब्लास्ट, पहली गेंद पे चौका और उन्होंने कहा अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है, अभी तो आगाज देखा है, अंजाम अभी बाकी है। दर्शनीय बल्लेबाजी, काफी शानदार बैटिंग बीच मैदान में चलता हुआ।
फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, इस समय भी गेंद जारी है, बैक टू बैक और एक धमाका, ये भी गया। जिस प्रकार से हमने शोले की वो मूवी देखी है और वहां पे गब्बर कहता है कितने, जब भी वो अपने हाथ में गन लेकर उन तीनों को शूट करने का प्रयास करते हैं, उसके बाद की उसमें गोली नहीं आती, तो ये भी गया। उस प्रकार से ये भी गया। बैक टू बैक 2 चौके 1 छक्का आता हुआ। अब रन संख्या 66, लॉस ऑफ 3 विकेट्स। अब 8 रनों की जरूरत है, 15 गेंदे 8 रन। ये भी फुलर लेन वाली गेंद थी और पिच गेंद। उसके बाद की वाइड यॉर्कर का प्रयास, अंपायर का सिग्नल नो बॉल का, और तीसरे अंपायर को यहां से रेफर किया है। अब डिसीजन पेंडिंग, अब डिसीजन कुछ ही समय में आपके सामने आएगा। कुछ ही समय में प्रथम इवेंट के द्वारा दूध का दूध और पानी का पानी फिर से एक बार बदल जाएगी कहानी। एवढा आहे टप्पे असता तर एवढं जमलं नसतं. आम्हाला पण वाटलं नव्हतं हाय. आम्ही 18 बॉल 22 पाहिजे होते. अरे यावर 4 10 4 आणि हे नो बॉल असल्यानंतर म्हणजे अजून 7 बाकी असतात. 2 बॉल आहेत अजून. इट्स अ फेयर डिलीवरी, यस थैंक यू। तीसरे अंपायर के द्वारा ये फेयर डिलीवरी, और फिर से एक बारी सुर के अगली गेंद बैक फुट पर जाकर कलयुग के साथ गेंद को ऑन साइड के क्षेत्र में खेला। विद कारपेट से गेंद जा रही है, थोड़ा सा फंबलिंग होता हुआ, थोड़ा सा मिसफील्ड। उसके बाद की 1 रन मिलता हुआ। 1 रन के साथ अब रन संख्या 67 रन। 13 गेंदे 7 के है जरूरी। विक्रम ढोबरे 7 गेंदे 17 के ऊपर। अमित बानखड़ी 6 गेंदे 13 के ऊपर बल्लेबाजी करे। ये देखिए अजय जी धाकटोड़ी सर, उनके साथ में शरद सर। फिर से एक बार रतन साळवे सर, इनको इनकी काबिल तारीफ इन्होंने प्रदर्शन किया है। जिस प्रकार से इन्होंने इस टूर्नामेंट में योगदान दिया अपनी टीम के लिए, एक अच्छे खिलाड़ी है। और बीच मैदान में छठे ओवर का खेल समाप्त। 68 लॉस ऑफ 3 विकेट्स, 12 गेंदे 6 रनों की जरूरी। तो अब 6 गेंदों की जरूरत है। 12 गेंदे 6 गेंदे। रवि गेंदबाजी के मोर्चे पर अराउंड विकेट से पहले गेंद ऑन साइड के क्षेत्र में लपेटा है गेंद को। गेंद हवा में पकड़ा आखिरी वक्त पर गेंद को लपका है तीसरे अटेम्प्ट में, और डीप स्क्वायर लेग में ये काफी शानदार कैच वहां पर फील्डिंग करते हुए अजय सुतार, इन्होंने काफी शानदार तरीके से गेंद को लपका। आखिरी मोमेंट तक गेंद पर उनकी निगाहें थी, और उसके बाद ये शानदार कैच, और ये विकेट गिरता हुआ। विकेट के साथ एक बड़ा झटका मिलता हुआ टीम को। अब जीतने के लिए 6 रनों की जरूरत। वैभव गर्जे, इसके पहले की इनसे हमने कहीं ना कहीं पर इंटरव्यू में संपर्क किया था,
मैन ऑफ द मैच भी रहे थे। आज देखना है इस मैच में क्या करेंगे। अभी भी 6 रनों की जरूरत। गेंदे शेष है यहाँ से 11 गेंदे 6 रनों की जरूरत। अमित वानखेड़े आउट हो चुके। 8 गेंदे 14 के ऊपर। विक्रम नॉन स्ट्राइकिंग एंड पर है। एक अच्छी पारी खेल रहे, टेम्परामेंट इनिंग को पेश करे। अब 11 गेंदे 6 रनों की जरूरत। 68 लॉट्स ऑफ 4 विकेट, 74 रनों का टारगेट। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, मिस टाइमिंग कर चुके हैं और इसी के साथ गर्जे को अब वापसी करनी होगी। वैभव गर्जे जैसे भी मैदान में आए उसके बाद की उन्होंने बड़े स्ट्रोक के लिए जाने की कोशिश की और यहाँ पर विकेट गिरता हुआ, विकेट डाउन और एक विकेट डाउन। 68 लॉस ऑफ 5 विकेट। रवि जो कि गेंदबाजी के मोर्चे पर है, रवि भोसले गेंदबाजी के मोर्चे पर चले गए थे। उन्होंने एक बड़ा विकेट हासिल किया। वैभव गर्जे बैक टू दी पवेलियन और एक विकेट गिरता हुआ। अब यहाँ से 6 रनों की जरूरत है। रवि भोसले गेंदबाजी के मोर्चे पर नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकिंग एंड से हम देख रहे हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज प्रणीत फरड़, नॉन स्ट्राइकिंग एंड पर विक्रम ठोमरे। 10 गेंदे 6 की जरूरत। यहाँ से वापसी हो सकती है। ये खराब गेंद, लॉन्ग लेग में गेंद को खेला बापर, फील्डर मौजूद, गेंद को रोकने का प्रयास और इस बीच 1 रन मिलता हुआ और 1 रन के साथ स्ट्राइक रोटी। अंपायर का सिग्नल नो बॉल, यानी कि फिर से एक बार गलती हो रही है। गलतियां हो रही है लेकिन सुधारने की जरूरत है। नो बॉल का इशारा और नो बॉल के साथ 2 रन मिलेंगे। रन संख्या 70 रन 5 विकेटों के नुकसान पर अब केवल मात्र 4 रनों की जरूरत है। 10 गेंदे 4 रन। गेंदबाजी के मोर्चे पर रवि भोसले, क्या इस गेंद पर स्ट्राइकिंग गेंद पर विक्रम ठोमरे खेल रहे चौके के साथ इस मैच को फिनिश करेंगे, ये भी देखने वाली बात होगी। आगे डलने का प्रयास जरूर, जड़ में गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में खेला, मिड विकेट डी मिड विकेट रीजन में गेंद जा रही है। तब तक 2 रन मिलते हुए, इस बीच 2 रन, 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 72, 72 रन। अब जीतने के लिए 2 रनों की जरूरत। अब 2 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। पूरा लेन वाली गेंद थी, मिड ऑफ के ऊपर से गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ क्षेत्र में, वहां पर फील्डर मौजूद है। इस बीच 1 रन के साथ इस रन संख्या को आगे लेकर जाते हुए अब 73 रन, 1 रन की जरूरत होगी और इसके बाद की अब टीम जीत के कगार पर। पन्नाला राइडर्स की टीम अब जीत के कगार पर है। 1 रन की जरूरत है केवल मात्र। उसके बाद की रायगढ़ वॉरियर्स की टीम फिर से एक बार इस संघर्षमय प्रवास में, इस संघर्षमय जर्नी में और इस संघर्षमय प्रयास के दरमियान इस टूर्नामेंट को कहीं ना कहीं पर टाटा गुड बाय करने की संभावना है। रन संख्या कुल मिलाकर 73, लॉस ऑफ 5 विकेट्स। वैभव गर्जे लास्ट विकेट के रूप में आउट हो चुके थे। रवि भोसले जो कि गेंदबाजी के मोर्चे पर है, 7 गेंदे 1 की जरूरी। 1 7 13। आड़े बल्ले से गिनने का प्रयास, यॉर्कर वाली गेंद थी और इसके बाद की यह सिंगल लेते हुए इस मैच को फिनिश किया। वेल प्लेड। और यहाँ पर पन्नाला राइडर्स की टीम ने अर्जित की है, 5 विकेटों से जीत अर्जित करते हुए इस मैच को जीता है। अब चलते हैं मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच की तरफ रुख करेंगे।
तो इस मैच के मैन ऑफ द मैच रहे विक्रम ठोंबरे, मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बने हैं। वेल प्लेड विक्रम। चलते हैं मैन ऑफ द मैच के प्राइज सेरेमनी के लिए बीच मैदान में, उसके बाद की और एक मैच प्रारंभ होगा।